हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं की ग्लोबल पॅरामीटर आहे त्यांना डिफाईन केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत की कोणतं पण एक बिल्ड आहे त्यामध्ये एक स्पेसिफिक पॅरामीटर आहे, त्याला युजरला पास करायचं आहे, म्हणजे इनपुट द्यायचं आहे युजरला की व्हॉट इज युअर नेम. जो युजर आहे स्वतःचं नेम देणार आणि तिथे प्रिंट व्हायला पाहिजे. तर असे पॅरामीटर जे युजर देऊ शकणार कोणत्या जॉबला, तर ते कसे डिफाईन करणार ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण एक जॉब बनवणार. तर इथे न्यू आयटमवर क्लिक करणार जॉब बनवण्यासाठी. यामध्ये एक जॉबला नाव देणार. तर मी इथे जॉबला नाव देतो डेमो पॅरामीटर जॉब. आपण फ्रीस्टाईल प्रोजेक्ट राहणार, तर फ्रीस्टाईल प्रोजेक्ट सिलेक्ट आणि ओकेवर क्लिक करणार. यामध्ये मी खाली येणार आणि इथे बिल्ड स्टेपमध्ये एक्झिक्यूट शेल सिलेक्ट करणार आणि मी इथे लिहिणार इको हेलो $, ब्रॅकेटमध्ये नेम ब्रॅकेट कंप्लीट. तर यामध्ये मी एक स्क्रिप्ट लिहून देत आहे, इको हेलो $. यामध्ये मी युजरचं नाव देत आहे नेम. आता जे नेमची व्हॅल्यू आहे तो जो पण व्यक्ती या जॉबला बिल्ड करणार तो या जॉबला नाव देणार. आता मी याला सेव्ह करणार आणि आपल्याला जो आउटपुट येत आहे त्याबद्दल सांगणार. ठीक आहे. तर इथे स्क्रिप्ट लिहिली आहे. इथे अप्लाय अँड सेव्हवर आता क्लिक करणार. बिल्ड नाववर क्लिक करणार. तर इथे फर्स्ट नंबरचं बिल्ड रन झालेलं आहे, या बिल्डवर क्लिक करणार. यामध्ये कॉन्सोल आउटपुटमध्ये बघा इथे हेलो प्रिंट झालेला आहे. आता नेमची व्हॅल्यू काहीही आलेली नाही आहे, कारण नेमची व्हॅल्यू यामध्ये आपण डिफाईन नाही केली होती. आणि एक गोष्ट आपल्याला दाखवतं की इथे डेमो पॅरामीटर जॉबवर क्लिक करणार. बिल्ड नाव यामध्ये लिहून येत आहे. आता मी याला कॉन्फिगर करतो, त्यासाठी इथे कॉन्फिगरवर क्लिक करणार. यामध्ये आपल्याला दिस प्रोजेक्ट इज पॅरामीटराइज याला सिलेक्ट करायचे आहे आणि ॲड पॅरामीटरवर क्लिक करणार. आणि यामध्ये सपोज आपल्याला युजरकडून इनपुट पाहिजे आणि तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, आपल्याला स्ट्रिंगमध्ये पाहिजे, तर इथे स्ट्रिंग पॅरामीटर सिलेक्ट करणार. आणि आपलं जो व्हेरिएबल आहे त्याचे नाव काय राहणार ते आपण इथे आपल्यानुसार देणार. तर इथे स्ट्रिंग पॅरामीटर इथे सिलेक्ट केलं. तर आता इथे नेममध्ये मी नेम लिहित आहे. डिफॉल्ट व्हॅल्यू मी इथे सौरभ देत आहे. यामध्ये मी नेममध्ये नेम लिहित आहे आणि डिफॉल्ट व्हॅल्यूमध्ये डिफॉल्ट नेम देत आहे, आपलं नाव म्हणजे सौरभ देत आहे. मी आपल्याला डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर ते इथे पण आपण देऊ शकता. या ऑप्शनला मी इथे सिलेक्ट नाही करत आहे, ट्रिम ऑप्शनला इथे सिलेक्ट नाही करत आहे. तर ट्रिम द स्ट्रिंग हा ऑप्शन, ह्या ऑप्शनमध्ये काय होतो की समोर मागे कोणी स्पेस देऊन दिलं तर याला ट्रिम करून देणार. ठीक आहे, या ऑप्शननी असं होतं. तर इथे अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. तर मी इथे यावेळी ट्रिम ऑप्शन सिलेक्ट नाही करत आहे. अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. आता यामध्ये पहा की पहिले बिल्ड नाव येत होतं, परंतु आता यामध्ये बिल्ड विथ पॅरामीटर शो होत आहे. आता बिल्ड विथ पॅरामीटरवर क्लिक करणार. जसंही आपण बिल्ड विथ पॅरामीटरवर क्लिक केलं तर यांनी युजरचे नाव विचारलं. यामध्ये डिफॉल्ट नेम सौरभ दिलं होतं, तर सौरभ ॲड होऊन आला आहे. ठीक आहे, नेममध्ये सौरभ. आता बिल्डवर क्लिक करणार.
कॉन्सोल आउटपुटवर क्लिक करणार. बघा जॉब रन झालेला आहे. ठीक आहे, सेकंड नंबरचं जॉब मी डिलीट केलं होतं. जॉबवर क्लिक करणार. तर इथे कॉन्सोल आउटपुट, यामध्ये आउटपुट आपल्याला शो होत आहे, हेलो सौरभ प्रिंट होऊन येत आहे. तर आता इथे डेमो पॅरामीटर जॉबवर क्लिक करणार. यावेळेस आपल्याला हेलो सौरभ प्रिंट होऊन आलेला आहे. डेमो इथे बिल्ड विथ पॅरामीटर, आता पुन्हा काही दुसरे नाव देऊन बघणार. बिल्ड विथ पॅरामीटरवर क्लिक करणार. आता इथे दुसरे नाव देऊन बघणार. नेम सौरभ ABC देत आहे. सारे समोर लिहिणार ABC आणि बिल्डवर क्लिक करणार. तर आपलं इथे जॉब आणखी रन होऊन जाणार. तर इथे 4 नंबरचा जॉब रन झालेला आहे. यावर क्लिक करणार. कॉन्सोल आउटपुटवर, इथे कॉन्सोल आउटपुटमध्ये बघा, यामध्ये सौरभ ABC प्रिंट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण बिल्ड पॅरामीटर या ऑप्शनला यूज करू शकतो किंवा डिफाईन करू शकतो. डेमो पॅरामीटर जॉबवर क्लिक करणार. इथे डॅशबोर्डवर क्लिक करणार. यामध्ये आपण याची एक टाईप बघितलेलं आहे. आता याचे दुसरं टाईप पण बघून घेऊ. यासाठी आपण बिल्ड पॅरामीटरसाठी या जॉबला मॉडिफाय करून यूज करणार. तर त्यासाठी डेमो पॅरामीटर जॉबवर क्लिक करणार. कॉन्फिगरवर क्लिक करणार. यामध्ये एक पॅरामीटर आपल्याला ॲड करावं लागेल. तर यामध्ये बुलियन पॅरामीटर सिलेक्ट करत आहे. खाली येणार, इथे बुलियन पॅरामीटर सिलेक्ट करणार. आणखी खाली येणार. इथे ॲड पॅरामीटरवर क्लिक करून बुलियन पॅरामीटर सिलेक्ट करणार. याला एक नाव देणार. तर नेम इक्वल टू मी देत आहे माय बुलियन पॅरा असं नाव देत आहे. माय बुलियन पॅरा सेट बाय डिफॉल्ट. ठीक आहे, यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू टिक किंवा अनटिक बॉक्स राहणार आणि आपण टिक केलं तर याची व्हॅल्यू ट्रू येणार आणि अनटिक ठेवलं तर याची व्हॅल्यू फॉल्स येणार. तर मी इथे डिफॉल्ट व्हॅल्यूला सिलेक्ट करत आहे. याला पण आपण प्रिंट करणार. माय बुलियन पॅराला मी याला कॉपी करणार. माय बुलियन या वर्डला मी इथून कॉपी करून घेतो या सेंटेन्सला. याला प्रिंट करायचे यासाठी. आणि आता खाली येऊन बिल्ड एक्झिक्यूट शेलमध्ये याला पेस्ट करणार. तर इथे खाली लिहितो इको माय बुलियन पॅरा, पेस्ट करणार. $साइन ब्रॅकेटमध्ये माय बुलियन पॅरा पेस्ट करून ब्रॅकेट कंप्लीट करणार. तर हा असं प्रिंट होणार आणि याची व्हॅल्यू जी आहे ती यामध्ये प्रिंट होऊन जाणार. एक आणखी पॅरामीटर पाहूया. यासाठी आपण ॲड पॅरामीटरवर क्लिक करणार. आणखी इथे ॲड पॅरामीटर खाली आहे. इथे येऊन सिलेक्ट करणार. चॉईस पॅरामीटर इथे सिलेक्ट करणार. नेम मध्ये देणार इथे डिप्लॉय टू. चॉईस मध्ये याची व्हॅल्यू काय असू शकते ते डिफाईन करणार. चॉईसेस मध्ये तर म्हणजे आपल्याला चॉईस नुसार आपण इथे डिफाईन ऑप्शन देऊ शकतो आपल्यानुसार. जसा चॉईसेस मध्ये मी टेस्ट, QA म्हणजे क्वालिटी ॲनालिसिस, प्रॉड म्हणजे प्रोडक्शन,
डिप्लॉय असे मी आपल्यानुसार इथे ऑप्शन देत आहे. तर ह्या चॉईसेस ह्या व्हॅल्यू आपल्या असू शकतात. इथे आपण खाली डिस्क्रिप्शन पण देऊ शकतो, तर मी इथे देणार नाही. डायरेक्ट अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. इथे खाली यामध्ये मी बघा लिहिलं तिथे चॉईसेसमध्ये टेस्ट, QA, प्रोडक्शन, डिप्लॉय. आता अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. आता या जॉबला पुन्हा बिल्ड करून पाहणार. त्यासाठी इथे बिल्ड विथ पॅरामीटर्सवर क्लिक करणार. यामध्ये पहिले एक गोष्ट येत होती, तर आता यामध्ये 3 गोष्टी येत आहेत. नितेश, माय बुलियन पॅरा. यामध्ये टिक अनटिक करून याला अनटिक करणार आणि डिप्लॉय टू मध्ये प्रोडक्शन सिलेक्ट करत आहे, म्हणजे प्रॉड सिलेक्ट करत आहे. आणि आता बिल्डवर क्लिक करतो. तर बिल्डवर क्लिक करणार. तर इथे बघा 5th नंबरचा बिल्ड झालेला आहे. तर 5th वर क्लिक करणार. तर आता याचे आउटपुट काय येतं ते बघणार. वर क्लिक केला आहे. तर यामध्ये पाहू शकता की आपण तिथे अनटिक केलं होतं, तर यामध्ये फाल्स लिहून आलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट, आपण त्यामध्ये फक्त व्हेरिएबल डिफाइन केलं होतं, त्याला प्रिंट नाही केलं. तर त्याला आपण प्रिंट करून घेऊ. प्रिंट करण्यासाठी डेमो पॅरामीटर जॉबवर क्लिक करणार. इथे कॉन्फिगरवर क्लिक करणार. तर यामध्ये खाली येणार आणि व्हेरिएबलचे नेम कॉपी करणार. डिप्लॉय टू याला कॉपी करणार. याला आपण प्रिंट नाही केलं होतं, दोन्ही जॉब दिलं होतं. याला कॉपी करणार आणि एक्झिक्यूट शेलमध्ये येणार आणि इथे प्रिंट करण्यासाठी आपण स्क्रिप्ट लिहिणार. इको डिप्लॉय टू $, ब्रॅकेटमध्ये डिप्लॉय टू पेस्ट करणार आणि ब्रॅकेट कंप्लीट करणार. ब्रॅकेट कंप्लीट करणार. अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. बिल्ड विथ पॅरामीटर्सवर क्लिक करणार. मागच्या वेळेस इथे अनटिक केलं होतं, यावेळेस यामध्ये टिक करणार माय बुलियन पॅराला. यावेळेस QA सिलेक्ट करणार. इथे डिप्लॉय टू मध्ये इथे सिलेक्ट करणार QA. आता बिल्डवर क्लिक करणार. तर इथे 6 नंबरचं बिल्ड होऊन जाणार. तर या 6 नंबरला क्लिक करणार. तर कॉन्सोल आउटपुट यामध्ये पाहू शकता की याचं जो आउटपुट डिप्लॉय टू शो झालेला आहे, यामध्ये आपल्याला डिप्लॉय टू QA प्रिंट झालेला दिसत आहे. त्यानंतर बुलियन जो पॅरामीटर आहे याला टिक केलं होतं, तर याची जी व्हॅल्यू आहे ते ट्रू आलेली आहे. आणि यामध्ये हेलो सौरभ नाव इथे बघा, हेलो सौरभ हा नाव इथे प्रिंट झालेला आहे.
तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं, एक आपण स्ट्रिंग टाईपचे पॅरामीटर पाहिलं, बुलियन टाईप आणि चॉईस टाईपचे पॅरामीटर पाहिलं. तर चॉईस टाईपच्या आतमध्ये आपण लिस्ट डिफाईन करतो. तर समोरच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, यासाठी आपण इथे डेमो पॅरामीटर जॉबवर क्लिक करणार. कॉन्फिगरवर क्लिक करणार. इथे खाली येणार. ॲड पॅरामीटरवर क्लिक करणार आणि यामध्ये समोरच्या व्हिडिओ पाहणार फाईल पॅरामीटर, त्यानंतर पासवर्ड पॅरामीटर आणि मल्टी लाईन स्ट्रिंग पॅरामीटर, हे सर्व टाईप आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, इथे ऑप्शन दिलेले आहेत. कोणते कोणते ऑप्शन आपण आज बघितले आणि समोरच्या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत ते या याच्यामध्ये सांगितलेलं. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.